काय करणार आहे ते व्हिडिओ बघत राहा। मी बघा चण्याची डाळ उकडून घेतली आहे। आता याच्यात गूळ घालणार आहे। तर गूळ बारीक करून घेतला आहे मी चिरून, तो घालते। डाळीत घालायचा आहे असं, हा डाळीत घालायचा। हे बघा पुरण तयार झालं आहे। पुरण आता ते असं घट्ट व्हायला पाहिजे, असं म्हणजे पुरण पोळी फाटत नाही, असं चांगला घट्ट व्हायला पाहिजे शिजून। हे बघा तयार झालं आहे पुरण। आता त्याला वाटायचं। हे बघा सुंठ आणि जायफळ आहे, हे मी किसून घेतलं आहे, हे घालणार आहे आता डाळीमध्ये। ही चण्याची डाळ उकडली आहे ना, कुकरमध्ये आहे बघा, ते घालते। सुंठ जरा जास्त घ्यायची, पोटाला बाधत नाही, पुरणपोळी पचायला हलकी जाते। आता मी पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ घेतलं आहे। जास्त गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडासा मैदा घेतला आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद घातली आहे। बघा आता मळून घ्यायचं चांगलं। हे माझं पुरण तयार झालं आहे। पुरण चांगलं सुकलं की पुरण चांगलं बनतं। पुरण बनवण्याची एक ट्रिक आहे, ती जर पुरण चांगलं सुकलं नाही तर मग बिघडते, पुरण बाहेर येतं पुरणपोळीतून आणि बरोबर नाही होत। या अशा प्रकारे पुरण सुकवलं ना, मग पुरण छान होतं आणि पुरणपोळी चांगली बनते।